यस हो सर. सर काय म्हणाल? सर काय आज पहिल्यांदा बस निघते आहे, काय प्रतिक्रिया? अत्यंत आनंद होत आहे. आमच्या विभागातील सर्व चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांनी अत्यंत मेहनतीने धुळे ते अयोध्या यात्रा बस बुकिंग करण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतलेला आहे. 4 ते 5 दिवसात 41 प्रवासी बुक झाले आणि आज 10 फेब्रुवारीला इतिहासातली पहिली बस धुळे ते अयोध्या रवाना होत आहे. बरं, साधारणतः किती तासांचा हा प्रवास आहे आणि किती दिवसाचा? जवळपास 4 ते 5 दिवसांची ही यात्रा आहे. प्रवाशांच्या इच्छेनुसार 3 ते 4 मुक्काम होतील. दररोज 500 ते 600 किलोमीटरचा प्रवास आपण करणार आहोत. कुठल्या कुठल्या सुविधा बसमध्ये भाविकांना मिळतात? प्रवाशांना बसमध्ये पाणी, चार्जिंग पॉईंट वगैरे सर्व सुविधा देण्यात आलेली आहे. प्रवास सुखकर व्हावा यासाठी 2 चालक आपण देण्यात आले. महिन्याभरात किंवा किती किती दिवसांनी ह्या बसेस सोडल्या जाणार आहे आणि भाडं किती आहे? कसा प्रतिसाद आहे पहिल्याच बसला? पहिल्या बसला अत्यंत चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. 4545 रुपये परतीचं तिकीट आहे प्रत्येक प्रवाशांचं आणि जवळपास 2800 ते 2900 किलोमीटरचा हा प्रवास. दादा बोला, तुमचं नाव काय, कुठून आले, कुठे चालले, काय भावना आहे? माझं नाव रावण ओंकार पाटील. मी पारवड्याहून आलो. मी पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी मोदी साहेबांचं उद्घाटन केलं त्याच दिवशी निश्चय केला की आपल्यालाही जायचं आणि ST पहिली तुमची 28 तारखेची प्रेसमध्ये जाहिरात होती, त्या प्रेसप्रमाणे आम्ही तिथे बुकिंग करून गेलो आणि ST महामंडळाचे खरोखर आम्ही आभारी आहोत. फक्त एकच, काही म्हातारे लोक आहेत वगैरे, त्यांचे व्यवस्था व्यवस्थित ठेवावं आणि राहण्याची सोय, पैसे काम पुरुष राहण्याची, जेवणाची सोय व्यवस्थित ठेवा, एवढंच आमचं. काय भावना होत्या आणि काय नेमकी आता इच्छा पूर्ण झालेली? दादा एक मिनिट, हां बोला. प्रथमतः माझं नाव सांगतो. माझं नाव आहे राजू आव्हाड. मी पुण्याला राहतो आणि पुण्याहून खास आपल्या अयोध्येच्या रामलल्लांच्या दर्शनासाठी खास इथं आलोय आणि संपूर्ण 5 दिवसाचा हा प्रवास आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपली लाडकी लाडपरी धावती, ते पण अयोध्येला. ही सर्व आपल्या महाराष्ट्रासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि याचा सहभाग होण्याचा मला सौभाग्य मिळालं, याचा मी खूपच मला आनंद होतोय आणि प्रवास खूपच भारी होणार आहे. आपल्यासोबत टोटल 41 प्रवासी आहेत, 2 आपले चालक आहेत. खूपच आनंद होतोय. हा प्रवास नक्कीच विस्मरणीय असणार एवढी अपेक्षा करतो मी.